नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. राधे राधे सगळ्यांना. रामकृष्ण हरी. बघा मुलींनो, मी एक तुम्हाला कहाणी सांगते. पूर्ण ऐकायची. शेअर सपोर्ट करायचा. शेअर करायचा. नमस्कार. मी पण सगळ्यांचे येडो बघते, सपोर्ट करते. असं नाही की माझे येडो बघा आणि तुमचे येडो मी नाही बघणार. मी तुमचे येडो नक्कीच बघते मुलींनो. विश्वास करा हे आईवर. मी सगळ्यांची येडो बघते. मला ते कमेंट टाकता येत नाही. कमेंट टाकाय आली असते ना तेव्हा तुम्हाला कळलं असतं. रामकृष्ण हरी. बघा, एक लाडाची मुलगी असती या, तर ती गरिबाच्या घरी दिलेली असती या. म्हणजे गरिबाच्या घरी का दिलेली असती ती? असती एक राजाची मुलगी. राजाची मुलगी असती, परी राजाला मुलगा नसतो. मग ते 18 वर्षाची होण्याचा रस्ता बघतात. 18 वर्षाची कधी होणार कधी होणार, का तर त्या मुलीला गादीवर बसायचं असते. आता मुलगा नाही म्हणल्याच्या नंतर त्या मुलीला गादीवर बसवण्यासाठी 18 वर्षापर्यंत रस्ता बघतात. मग 18 वर्षाची होती ती मुलगी. 18 वर्षाची मुलगी होती तर सगळी तयारी करतात गादीवर बसवण्यासाठी. तर मग सगळी सजावट करतात. मुलीला म्हणतात, बेटा तू 18 वर्षाची झाली, तुला गादीवर बसवणार आहेत. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं तेच होतं. गाववाल्यांचं, शेजारी पाजारी गावं असतात त्यांचं सगळं तयारी झालेली होती. तर मग ह्या मुलीला सांगितलं, तू राजाची राणी आतल्या रूममध्ये बसली. म्हणजे त्या मुलीची आई म्हणलं, आता तुला गादीवर बसवण्यासाठी हे सारे गावचं लोक येणार आहे आणि तू चांगली तयार हो. म्हणजे राजाची मुलगी स्वभावाशी. बरं म्हणली बाबा. मग तयार व्हायला चालली होती. मग ती दासी आल्या तयारी करायला तिची स्वतःची, राजाच्या मुलीची. तर मग तयारी करायला आल्या तर रस्त्यामध्ये दासी बसली होती. म्हातारी होती, बिचारी म्हातारी होती. जन्म तिचा त्या राजाच्या घरीच गेला होता. जन्म राजाच्या घरीच गेला होता. तर ती म्हातारी बसली होती बाहेर. तर तिला जायचं होतं, त्या मुलीला तयार व्हायला जायचं होतं. तर ती म्हणते, बाळा तू आता राजावर बसायला लागली, मला उठायला ये नाही, जरा मला हात दे ग. हात द्यावं म्हणली. आरुतुर नाही बोलली. म्हणले राजाच्या मुलीला म्हणली हात द्या. ती म्हणले मी तयार व्हायला चालले, मला इथं गादीवर बसायचं आहे आणि तुला कुठं उठवत बसू. म्हणली जरा हात दे. हात द्या म्हणली, जरा हात द्या. असा हात केला पुढं. जरा हात द्या म्हणली, जरा हात द्या. तर म्हणती, आमच्याच इथं राहून म्हातारी झाली आणि अजून हिथंच आहे. आता मी बाबाला सांगते हिला हाकलायला. हे म्हातारी झाली आता ही काही कामाची नाही. म्हणती, बाळा मी तुला सांभाळलेलं आहे, मी तुला नाहदू घातलेलं आहे, तू तसं काय करू नकोस, बाबाला काय सांगू नको. तसं तर बाबा लई दयाळू आहेत म्हणले तुझे बाबा लई दयाळू आहेत. का तर देशाचे राजे आहेत, गावगावचे राजे आहेत, दयाळू आहेत म्हणली. त्यांना वाईट वाटन. बाळा नुसता हात दे मला. हात द्यायचं सोडून तिने लात मारली आणि गेली निघून. तर एका दाशीनं बघितलं होतं, लात मारलेली. हात दे म्हणलं तर लात मारली. त्या दाशीला वाईट वाटलं. ती दाशी राजाकडं पळत गेली. राजापाशी पोटचा असू दे पाठचा असू दे, न्याय खरा असतो. पळत दाशी राजाकडे गेली घाबरून.
तिला सहन नाही झालं. त्या म्हातारी दाशीला लात मारली. म्हणली, आज हिला मारली लात, उद्या आम्हाला मार, आणि गादीवर बसणार आहे, हिच्याच हातात राजे जाणार आहे. तर मग घाबरून ती दाशी, दुसरी दाशी राजाकडे गेली. राजेसरी, राजेसरी, आपल्या काय म्हणतात त्याला, आपली मुलगी आहे ना, आता उद्या गादीवर बसणार आहे ना, त्या मुलीनं आपल्या जुन्या दाशीला लात मारली. हात दे म्हणलं तर लात मारली. तर मग दुसरा होता राजाचा भाऊ, त्याला नाही सहन झालं. 10 गावचं राजा हाकतात म्हणल्यावर त्यांना स्वतःच्या मुलीची पण किंमत नसती. म्हणले, असं कसं केलं म्हणले, मुलीनं तिला सजा भेटायलाच पाहिजे. अजून गादीवर बसली नाही तर एवढा रुबाब दाखवायली. गादीवर बसल्याच्या नंतर ही मुलगी काय करन, काय करन, कुणालाच ओळखणार नाही. गोरगरिबाला ओळखणार नाही, कोणच्या म्हाताऱ्या कोताऱ्याला ओळखणार नाही, कोणाचं सुखदुःख वाटून घेणार नाही, भुकेल्याची भूक ओळखणार नाही, ताणेल्याची ताण ओळखणार नाही, कोणाच्या कामी येणार नाही. अशी मुलगी गादीवर बसायला नको. मग म्हणलं, हिला काहीतरी सबक शिकवावं लागन, सबक शिकवावं लागन. म्हणले, आता हिला काय सबक शिकवायचा, आपलीच मुलगी आहे. आपली मुलगी आहे तर काय झालं, देशाचं लोक आपलंच आहे, आजूबाजूवालं लोक आपलंच आहे, मुलगी पण आपली आहे. मग काही दुसऱ्यांचा आपण सैन नाही करत. दुसऱ्याने गुन्हा झाला तर आपण त्याला सजा देतो, आणि आपल्या मुलीनं गुन्हा केला तर आपण काही तिला झाकून ठेवायचं नाही. नाही. मग भावाला म्हणला राजा, काय सजा द्यायची. म्हणलं, हिला गरिबाच्या, म्हणजे गरीब जिथं लोक आहेत ना तिथं हिला ठेवायचं. जिथं गरीब लोक राहतात ना तिथं हिला ठेवायचं नेऊन. म्हणले, असं कसं. म्हणले, तसंच करायचं. उद्या चालून काही बी करायला लागली, तुम्ही काय करणार. त्या टायमाला तुम्ही म्हातारे कोतारे होता, त्या टायमाला तुम्ही काही मनात जळत बसणार. पोरगी तुमचं काय ऐकणार नाही, तुमचं पोरगी काय नाही ऐकणार. बरं म्हणले, काय सजा द्यायची तर द्या, मी तर बाप आहे, तुम्ही चुलते आहेत. म्हणलं, हिला जिथं गरीब लोक आहेत ना तिथं हिला सोडायचं नेऊन तिच्या हालतवर. आणि एका बाईला सांगून ठेवलं गपचिपमध्ये, आमची मुलगी तुमच्यापाशी राहीन, काय खर्च होईल तर आम्ही देवपरी मुलीला कळू द्यायचं नाही. पण तिला काय कमी पडू देऊ नका. तिला कपडे घ्या, तिला खायला द्या, तुमच्या गरिबीनं जसं जमन तसं तिला द्या, उपाशी ठेवू नका. मग राजाने त्या बाईला काहीतरी दिलं. बाई सारं आहे म्हणून, चांगल्या जागेवर राहती म्हणून. पूर्ण गरीब, तिथं पूर्ण गरीब लोक राहत होते. त्या वस्तीमध्ये पूर्ण गरीब लोक राहत होते. मग आता राजाला सोडू वाटाना, परी काय करणार. तिला सबक शिकवण्यासाठी ते करायचं होतं. म्हणले, हिला 1-2 वर्षे ती तुमच्यापाशीच राहू द्या. जेव्हा हिच्या अक्कल ठिकाण्यावर येईन, जेव्हा गरिबीचे दिवस बघन, तेव्हा हिला कळन गरिबीमध्ये काय आणि मनुष्य म्हणजे काय, तेव्हा ह्या मुलीला कळन. बरं म्हणले, मुली तू काय केलंस त्या दाशीबरोबर. म्हणले, काय नाही बाबा. म्हणले, तिने तुला हात मागितला तर तू लात मारली तिला. आपली जुनी दाशी आहे, तिने तुला न्हाव धुवू घातलं, तुझी सेवा केली, आणि तिला हात मागितला, तिला उठा येईना, आपलं राजवाड्याचं काम करून करून थकलेली, आणि तिला हात द्यायचा सोडून तिला लात मारली. तुझी सजा ही आहे, तू गरीब जागेवर जाऊन राहायचं 2 वर्ष. आणि जेव्हा तुझा दिमाग ठिकाण्यावर येईल ना, जेव्हा तू गरिबी जाणवशील ना, त्या टायमाला तुला ही गादी, तुला राज्य भेटणार, गादी भेटणार. त्या टायमाला तुला गादी भेटणार. तोवर ती इकडं राहिली इकडं, तर हिचं काय माहिती आहे, गरिबीमध्ये मन लागलं, फास्तावा आला, मन लागलं तिचं. आणि तिला एक त्यांच्याच बाजूमधला गरीब मुलगा, दयाळू मायाळू,
तिला एक मुलगा भेटला, त्याच्यावर तिचं प्रेम झालं आणि त्या मुलाने तिच्याबरोबर लग्न केलं. आणि लग्न केल्याच्या नंतर 2 वर्ष झालं. 2 वर्ष झालं आणि मग त्या लोकांनी तिथून गपचिपमध्ये कोणाच्या तरी हाताने आणली 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 तर म्हणली, बाबा आता मला तुमच्यापाशी नको, तुमचं राजे नको, तुमची गादी नको, तुमचं मला काय नको. म्हणली, मी गरीब घराण्यात लग्न केले, माझ्यावर लय प्रेम करतंय, माझा नवरा माझ्यावर लय प्रेम करतंय, मी तिथंच राहणार आहे. नाही नाही म्हणला, गरीब मुलगा नाही म्हणला, तुला सबक शिकवण्यासाठी तुला तिकडं पाठवलं होतं. प्रेम करून लग्न केलं, कुणाला विचारून केलं, कुणाला विचारून केलं, तू तर चांगलीच मोठं काम केलंस. तर म्हणले, नाही आता जायचं, आता तुला अक्कल ठिकाण्यावर आली, तुला गरिबीची जाणकारी आली या, तुला आता गादीवर बसवायचं या. नाही म्हणली, बाबा मी गादीवर बसणार नाही, मला गादी नको, धन नको, संपत्ती नको, मला काय नको, धन संपत्ती मला काही नको. आता माझा गरीब नवरा आहे, त्याच्यापाशी मी खुश आहे, आता त्याच्यापाशी मी खुश आहे आता. तर म्हणले, बघ आम्ही तिकडं जाऊ देणार नाहीत, आता तुला श्राप देणार. मग श्राप त्यांनी असं काहीतरी असं टाकलं तिच्या अंगावर, नदीच्या कडीला, तिला नदीच्या कडीला नेलं आणि तिच्या अंगावर असं काहीतरी टाकलं अंगावर टाकल्याच तिला बघा ती मूर्ती बनली, दगडाची मूर्ती बनली. आणि हिचा नवरा इकडं हुडकीतय. लोक म्हणायले, अरे तू गरीब होता म्हणून शिने तुला सोडून गेली, तुझ्या गरिबीला वैतागून सोडून गेली. म्हणला, तशी नाही करणार, माझ्यावर लय प्रेम करत होती ती, तशी नाही करणार. सगळ्या गावामध्ये चाव उठली की कुणाबरोबर तर गेली. परत तिच्या बापाने तिकडं हे बनवलं होतं, दगड, म्हणजे दगडाची मूर्ती बनली बघा. बापाच्या ते ह्याने बदवा दिला आणि मूर्ती बनली. आणि मग हे हुडकून ते गरीब नवरा तिला हुडकून दामला. आता ते मूर्ती बनली तिकडं दगडाची, तर ह्याला काय भेटणार. आणि मग हे हुडकत जात राहिला. तर त्याला एक पोपट विकणारे एक हरी नावाचा माणूस भेटला. ते म्हणत होता, पोपट घ्या, स्वस्त देतोय, मला घरात लेकरा बाळाला पैसे पाहिजे, कोणीतरी माझे पोपट घ्या, कोणीतरी माझे पक्षी घ्या. म्हणून लय सारे पक्षी घेऊन बसला होता रोडच्या कडीला. मग हे चालला होता तर म्हणतो, बाबा ह्या बाबांनी तर सगळे पक्षी पिंजऱ्यामध्ये ठेवले, त्यांच्या मनाला काय वाटत असेल, माझ्याकडे आहे थोडे डॉलर चांदीचे, ते मी ह्या बाबाला देतो आणि सगळे पक्षी घेतो आणि सोडून देतो, भुर्र उडून जाते. तर ते म्हणला, कितीला रे बाबा हे पक्षी कितीला आहेत. तर ते म्हणला, 12 डॉलर चांदीचे द्यावं लागतात म्हणला, एवढे 10-12 पक्षी घ्यायला. बरं म्हणला, घेतो बाबा मी. खिशात हात घातला तर भेटले 10, 12, 13 डॉलर भेटले. मग त्याला दिले, सगळे पक्षी ह्याने घेतले आणि सगळे पक्षी उडून दिले जाळ्यातून सगळे पक्षी निघून गेले. आजाद केल्याच्या नंतर मग एक पोपट राहिल्याच्या नंतर म्हणतो, बाबा जा ना, आजाद हो, मी पैसे देऊन तुम्हाला एकच घेतलंय, का तर त्यांनी पिंजऱ्यात ठेवलं होतं तुम्हाला, तुम्ही आजाद झालात, तुम्ही सगळे उडून गेलं, तू का नाही उडून गेला. ते म्हणतो, मला नाही उडून जायचं, तू चांगलं कर्म केलंस, सगळे पक्षी उडून तू पुण्य केलंस, आता ते पुण्याचं तुला मी लाभ देणार आहे. अरे बाबा म्हणला, हे पोपट तर बोलायला लागला, हे पोपट तर लय कामाचा आहे, माझा दोस्त आहे, तो माझा दोस्त बनशील का. हो म्हणला, मी तुमचा दोस्त बनतो म्हणला. तर मग बघा, दोस्त बनला आणि म्हणतो, तू लय प्रॉब्लेममध्ये दिसायलास, काय भानगड. ते म्हणतो, माझी बायको काय माहिती कुठं
धुणं धुवायला गेली नदीला, आलीच नाही आहे. आलीच नाही तर त्याच्या लोकांनी पकडून नेलं होतं ना, राजाच्या शिपायांनी पकडून नेलं होतं. आणि तिकडं मूर्ती बनली, मग त्याची मूर्ती बनली. बापाचं ऐकलं नाही म्हणून मूर्ती बनली. तर मग आता हे किती हुडकिणार, ते दगडापासून जायच्या परी त्याला काय माहिती. तर मग एका साधूकडे गेला, म्हणला, साधूजी असं असं माझं झालेलं आहे, आता मला कुठं भेटणार आहे. तर म्हणला, त्या मोठ्या राजाची मुलगी होती, सबत शिकवायला या गरीब घराण्यात ठेवलं होतं, आणि तुमच्या दोघांचं प्रेम झालं, लग्न झालं, आणि 2 वर्ष झालं, जिथं होती तिथं गेली. आणि मग कळलं त्याला की दगडाची मूर्ती बनवली म्हणून. तर बघा तिथं गेला आणि देवाला प्रार्थना केली, आणि तिने पण माफी मागितली देवाला. आणि तेव्हा का ती मनुष्य झाली, बाई झाली, आणि नंतर दोघंजण राजराणीसारखा संसार करायला लागले. हे बघा असं असते बघा. पोपट पण त्याच्या कामाला आला, ते साधू त्याच्या कामाला आला. मुलांनो, असं असते बघा जिंदगीमध्ये. म्हणून घमंडी करायची नाही, गर्व करायचा नाही, अभिमान करायचा नाही. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय सीताराम सगळ्यांना. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम सगळ्यांना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चला, आपल्यालाच बंद करायचा आणि आपल्याला चालू करायचा. हो, आपल्यालाच बंद करायचा आणि आपल्याला चालू करायचा. काय करायचं मुलांनो आणि मुलींनो. हाय सगळ्यांना.